मुली व महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रोज कोणत्या ना कोणत्या शहरातून बलात्काराच्या बातम्या समोर येत असतात. आता 7वीत शिकणाऱ्या एका मुलीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मुलीचा मृतदेह गावातल्या मंदिराजवळ आढळला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. मुलीचा खून तिच्या प्रियकरानेच केला असावा असं म्हटलं जात आहे. याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. ही घटना झारखंडच्या गढवा जिल्ह्यात घडली आहे. झारखंडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. झारखंडच्या गढवा जिल्ह्यात भंडारिया पोलीस स्टेशन हद्दीतल्या मर्दा गावात ही घटना घडली आहे. गावातल्या एका मंदिराजवळ 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला आहे. अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह मंदिराजवळ फेकून दिल्याचा संशय आहे. सोमवारी भंडारिया पोलिसांनी नावका गावातील प्रभन मंदिराजवळून 7वीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी गढवा येथे पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थिनीचा कथित प्रियकराला ताब्यात घेतला आहे. तिचा कथित प्रियकर भोजरिया गावातील रहिवासी असून पितृस सिंह हा आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याची चौकशी केली आहे. पितृस याने या अल्पवयीन मुलीला खरंच मारलं का, तिच्याबरोबर दुष्कृत्य केला का, या संदर्भातील माहिती मिळण्यासाठी पोलीस चौकशी करत आहेत.